ऐकलं का? बोल ना. अहो झाली काय तुमची झोप? नाही अजून नाही झाली. हा अजून नाही. जा ना आता जायचं बाहेर. कुठं एका दिवसाची सुट्टी भेटली आता निवांत झोपायचं आहे मला. हा एका दिवस सुट्टी भेटते तुम्हाला. एका दिवस सुट्टी भेटते कधी पण. बस परेशान नको करू मला. हा परेशान नको करू. झालं का नाही? उठा ना. अगं झोपू दे. बडबड नको. काय बडबड नको करू? उठा म्हणजे किती वेळ झाली तुम्हाला तर? ओ उठा की. अगं आज सुट्टी भेटली किती दिवसाची आज सुट्टी. अहो तुम्हाला एका दिवस सुट्टी भेटते. तर पण तुम्ही मला फिरायला घेऊन चला. जरा पिक्चर जायचं. बर्गर खायचंय. त्याच्यासाठी ते पिझ्झा असेल तसं ते खायचंय मला. तुझ्या बापाने आणून दिले होते पैसे. पिझ्झा खायचंय बर्गर खायचंय. अहो तुम्ही कमवता कशासाठी? माझ्यासाठीच कमवता ना. का लोकांसाठी कमवता? त्या डोकं नको बाई. एक दिवस सुट्टी. मला डोकं नाही खायचं. मला पिझ्झा खायचंय आणि बर्गर खायचंय. चला तुम्ही बाहेर उठा. उठा ना. काय लावलं ग तू? काय लावलं म्हणजे? बर्गर खायचाय पिझ्झा खायचाय. जे भाकरी केल्या तू ते काय? दिमाग काय खाऊ नको. दिमाग मी नाही खायला. दिमाग तुम्ही खाताय. कळलं ना? बडबड लावलं. काय बडबड लावली? मी कुठं बडबड लावली तेव्हा? तुला माहिती आहे ना आता एक दिवसाची सुट्टी भेटली. निवांत झोपू दे. पैशात काय करायला लागेल? सुट्टी भेटली मग चला ना फिरायला घेऊन मला. मला नाही जायचंय फिरायला घेऊन. मला निवांत झोपायचंय. तुम्हाला उठायला सांगते मी आणि चला म्हणजे तुम्हाला मी. उठत नाही. काय उठत नाही? मला झोपू दे. एक दिवस. अहो चला ना आपण फिरून येऊया. जाऊ. माझ्या आईच्या घरी पण जायचंय मला. चला ना मला बाहेरला घेऊन. उठा ना. हो मला यायचं नाही. यायचं नाही म्हणजे? येत नाही. मला खूप झोप आली आता. तुम्हाला सगळं मला झोपायचीच असती. कधी सुद्धा कुठं बाहेर घेऊन जाणार नाही. येऊन झोपायचं झोपायचं दिसत जाऊ बघा तेव्हा. चला ना. उठा ना. चला ना. तुझ्या माहेर सोडून देऊ का मी? हा चला. पण परत येऊ नको. काय? परत नको येऊ. तुम्ही काय पागल मिळत का मला मध्ये परत नको येऊ म्हणून? अगं कोण तुझ्या रोज रोजचं टॉर्चर सहणार आता? पिझ्झा खायला घेऊन जा. बर्गर खायला घेऊन जाय. तुझ्या बापाने आणले होते का पैसे माझ्याजवळ? तुम्ही कमवता त्यासाठी. तुझ्या लिपस्टिक तर माझे महिन्याचे 40-50 हजार रुपये खर्च होता. आता आणायचं तुझं. माझा बाप घेऊन देत. तुम्ही मला घेऊन देत. कळलं का? पिझ्झा येऊन जर पडले. इथं चड्डा नाही बदलायला माझ्या. तुला बर्गर आणि पिझ्झा खायला घेऊन जाऊ. तुम्हाला काय बोलून काय नाही हेच कळत नाही मला कधी कधी. तुम्ही काय बोलचाल कधी आणि काय नाही. तुझ्या लाली पावडरचे हप्ते भरत नाही मी. हप्ते? मग? लाली पावडरचे माझ्या. मी काय म्हणतो तुला माहेर सोडून देतो. परत येऊ नको. हा नाही येत. नेऊन सोडा. चला मोठा. परत येऊ नको. तसं पण तुम्हाला ते बरं चला मला नेऊन सोडा. अगं जाऊ दे ते नेऊन सोडायचं. मग स्वयंपाकाचं वाद होऊन जाईल माझा. स्वयंपाकाचं तर वांदा होणारच आहे. असं तसं मी माझ्या तसं स्वयंपाक कोण करणार तेव्हा? अगं तुला कळत नाही काय आपला नवरा एवढं काम करते. एवढे पैसे कमवते. तुझा लाली पावडरचा खर्च उचलायलाच माझा किती ताण लागतोय. आणि तू पिझ्झा बर्गर वगैरे वगैरे. मग तुला रोज मागते का मी? महिन्यातून तुम्ही मला एकदा बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकत नाही का? महिन्यातून काय? मग तू हप्त्यातून बोलते. मला जर आई वडिलांकडे फिरून फिरून येईन तिकडे जाऊन भेटून येऊ. त्यांना पण किती दिवस त्यांना भेटायला नाही गेलो आपण. आता तर गेली होती. कधी गेले होते? 1-2 महिने झाले. आताच गेली. हा 1-2 महिने झाले होते. आता रक्षाबंधन नको का जायला? हा पंचमी तर मला नको राहू दे. आपल्या इथे पंचम करूया. पहिली पंचम आहे. नको इथेच ठेवून घेते माझं. रक्षाबंधन तर जाऊ दे मला. बरं जाजू आता जाणं. माझा भाऊ वाट बघतोय रक्षाबंधन साठी. काय तुम्ही पण असं करताय? अगं रक्षाबंधनला किती टाइम आहे आता? किती टाइम आहे? बघ ना किती टाइम आहे. 2-3 दिवस आहे रक्षाबंधन साठी. कळलं ना? मला रक्षाबंधनला घेऊन जाऊ. रक्षाबंधनला घेऊन जाणार मी. आता डोकं नको. आता झोपली. ह्या असं जाऊ नका झोपायचं. जाऊ नका झोपायचं. की चांगली बायको मग कधीच रोमॅन्टिक काही बोलणार नाही. कधी काही करणार नाही. येऊन जाऊन नुसतं झोपायचे. मला झोपायचे. अगं काय रोमॅन्टिक बोलणार आता? झालं नाही 2-3 तुम्हाला किंमतच नाही. ज्याला चांगली बायको भेटून त्या माणसाला किंमत नसते. कळलं का? तसं तुमचं काम झालंय. तुम्हाला किंमत नाहीये माझी. जेव्हा मी तुम्हाला सोडून निघून जाईल ना तेव्हा तुम्हाला कळेल. तुला जाऊ थोडी देणार मी. हा जाऊ थोडी देणार आहे. माहितीये मला तुम्ही किती मला सांभाळणार आहेत ते. तुमच्या अशा वागण्याने मी तुमच्यासोबत राहीन ना. तर हे नका हसू तर बिलकुल नका तुम्ही. कळलं ना? कुठं जायचंय तुला फिरायला सांगा? आता सांगितलं ना. कुठं तर म्हणलं ना आई वडिलांच्या घरी जायचंय मला रक्षाबंधनसाठी. अगं ते रक्षाबंधनला आता टाइम आहे. रक्षाबंधन त्या दिवशी असेल ना त्याच दिवशी नेणार तुला मी रक्षाबंधन बांधायला. आणि बांधून परत परत का 2-3 दिवस राहिले का बिघडणार आहे का माझ्या आई वडिलांच्या घरी? अगं तुला समजत नाही का? जॉब आहे आपला. माझा जॉब आहे. डब्बा कोण करून देणार? तुझी आई येणार का करून देणार?
माझ्या आईला तर बिलकुल बोलायचं नाही का तुम्हाला सांगते मग? मी. माझ्या आई वडिला बिलकुल बोलायचं नाही तुम्ही तुमच्या आईवडिला. मी तुमच्या आईवडिला बोलते का नाही बोलत काही, तुम्ही पण बोलायचं नाही. मग तुला राग येतो ना, तर मला तसं पण राग येतो. ऐकत हा. जा थोडं. काय ऐकतं थोडं? तुझंच रामायण लावतो तू. हा, माझं रामायण काय, माझं रामायण लावलं मी? आता तुला माहितीये 1 महिना झाला मला सुट्टी नाही भेटली. आज सुट्टी बघा भेटली. कसं असलं बडबड करायला लागत. थोडं पण ऐकायला गेलं ना तरी तिकडं किती चालू होती तुला त्यांची. माहिती आहे सगळं, मग कशाला तू बरोबर बडबड पण त्यांना मी कसं ते म्हणत होतं ना सासूबाईंना, ते जा बोललेले. आता तुमच्या नखरे चालू झाली. माझे का नखरे? मी मग मला तुला मला आज सुट्टी भेटली, हम्म. मला आज सुट्टी भेटली, मला झोपू दे, मला झोपू दे. मग एखादं मध्ये चल बाबा आपण चल जाऊन येऊया अगर काय म्हणून. इतकी चांगली साडी घातली नवीन मी, तुम्ही घेतलेली साडी घातली. हम्म. पण म्हणणार नाही चांगली दिसायला लागलीस किंवा काय काय किंमतच नाही ना माझी. कशी किंमत भेटणार बस असणार, मला अशीच भेटली ना. मला तर साडी दिसली नाही. कशी दिसणार? हा, कशी दिसणार साडी? छान दिसायला झोप आहे ना डोळ्यावरती. छान दिसायला लागली. आता बोललो ना छान दिसायला लागली. उपकार केला ना माझ्यावर छान दिसली म्हणून, कळलं ना? अगं आहेस तू छान. हो ना, मस्क मारा सांगा आता. मारा मस्क बरोबर. बरं झाला का मस्क. तुझं आता? काय झालं का? आता झोपू. काय माणूस आहे मी, चला म्हणते मी तुम्ही झोपू का म्हणून. चला घेऊ. अगं थांब ना, जाऊया आपण. अगं माझ्या तुला माहिती आहे ऑफिसची किती काम असतात माझ्या मागे. तुला कळत का नाही? मग तुम्ही येणार नाही. येईल मी. जाऊया, आताच टाइम झाला का जायचा? मग उठा, तुम्हाला आंघोळ करायची, फ्रेश व्हायचंय, वेळ लागतो. नाश्ता, परत चहा, परत तुमच्या आई वडिलांना बोलायचं, त्यांना मनवायचं. तिथून पुढे आपण निघणार. त्याला आपण 4-5 वाजणार त्याला निघायला आपल्याला. मग चला ना तुम्ही, उठा ना, आंघोळ वगैरे करा. तुला एकदा तुझ्या काय बोलणार आहे तुला खरंच विचारच खतम झाला. बरं नेतो मी तुला फिरायला. सगळं पिझ्झा वगैरे बर्गर वगैरे खायला नेतो. फक्त तू घरातले कामं कर, नाहीतर माझी आई तुला माहिती आहे मला पण हाणणार आणि तुला पण हाणणार. घरातले काम केलेत ना मी सगळे, अजून काय करू? Please आता कर. फक्त ते कपडे धुवायचे राहिले, धुते नाही ते. जरा ना आपण जाऊयात ना. अगं नाही, मला ते तुला माहिती आहे ना कशी करते ती मला. काय मग मी काय करू मला सांगा बरं तुम्ही. अगं झोपण्यासाठी तेच असतं बाबा. अगं तुला बोललो ना मी घरातलं काम कर, मग जाऊया आपण यार. कशी का तू ऐकत का नाही? मी ऐकत नाही ना. थोडीशी तर ऐकत जा, थोडीशी. हो जा मग आपण जाऊया फिरायला थोडं. नक्की. हा. शॉपिंगला नेणार, हा शॉपिंगला सगळं तुझी मनात. पिझ्झा खायला नेणार, बर्गर खायला नेणार, हो पिझ्झा बर्गर माझ्या आई वडिलाकडे नेणार. तुझ्या आईकडं हा सगळं A to Z तुझ्या जेवढं मनात आहे तेवढं. मी मला आताच घेऊन सोडा रक्षाबंधनसाठी. हम्म. मग मी 2-3 दिवसांनी वापस येईल. ठीक आहे ना, तुझ्या मनात. आता जा आणि मला झोपू दे प्लीज. माझं झोप दे, मग तुम्ही आवरणार कधी? अगं आता 1 घंटा झोपतो मी, मग आवरू आपण. जा. नक्की हो नक्की कामं कर, मग नंतर जाऊ. जाऊ मी. हा जा. नेणार ना मला खरं? हो नेतो गं. ठीक आहे, आवडते मी पटपट सगळं. ठीक आहे. याच्या आईला हिचे लिपस्टिकचे आणि पावडरचे हप्ते भरायला मला हे लागलेले आहे. नाही तर पिझ्झा आणि बर्गर कुठून आणणार आता? त्याच्या मायची परेशान झाला. हिच्यासारखं लग्न करून म्हणजे भिकारीच होणार भाई.